पनवेल तालुका पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आलेल्या ऑल आउट आणि कोम्बिंग ऑपरेशनद्वारे मोठ्या प्रमाणात हद्दीमध्ये कारवाई करून आरोपींसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ 2चे प्रशांत मोहिते आणि सहपोलीस आयुक्त पनवेल विभाग अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे आणि पथकाने पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत कोनगाव, वावंजे, वाकडी, शेड्यूल नाका, नेरे, साईगाव, वलपगाव या भागांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन तसेच ऑल आउट दरम्यान मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. यामध्ये प्रामुख्याने आर्म ॲक्टमध्ये 1 गुन्हा दाखल केला आहे. अंमली पदार्थ सेवन प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेतले आहे. देशी दारू विक्री प्रकरणी 2 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका ठिकाणी गावठी हातभट्टीवर कारवाई करून ती नष्ट करण्यात आली आहे. बेकायदेशीरित्या गुटखा विक्री प्रकरणी 1 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यासह नाकाबंदी दरम्यान 52 वाहने चेक करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन केलेले आढळून आले नाही. तसेच हद्दीत बांगलादेशींचा शोध घेण्यात आला आहे. अशाच प्रकारे संशयित इसम यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 1 पोलीस निरीक्षक, 8 सहपोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 43 अंमलदार, झोन 2 स्ट्रायकिंग, RCP पथक असे सहभागी झाले होते.